31 मार्च. करता मी नाही म्हटले म्हणजे प्रपंचातील अडचणी सुटू लागतात. आपणच काय ते सर्व करणारे अशी आपण भावना ठेवतो व पुढे वाट्यास दुःख आले म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही. करता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधते. संन्याशाने संन्यास घेतला तरी त्याला कर्म करावेच लागते. खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते. देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो व विषयातच सुख पाहू लागलो तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का. पण त्याच्या पलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणा चांगला म्हणून. त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे तो नाही विषयात राहणार. चित्त नुसते निर्विषय करून नाही काम होणार. बुजार घोड्यास जसे चुचकारून घेतात तसे मनास करावे. वृत्ती जेथे पालटायला लागते तेथे सावध राहावे. भगवंताचे स्मरण चुकले की काहीतरी अवघड वाटायला हवे. नको असलेले नामस्मरण बळजबरीने करावे म्हणजे हवे असलेले विषय जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातील अडचणींना का भ्यावे. जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. गिरीकंदरात जाऊन कोठे परमार्थ साधत असतो काय. तसे असते तर तो माकडांनाही साधला असता. खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो, पण मनुष्याला चांगले वाईट कळते. त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे. ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. आपण जग सुधारण्याच्या नादी लागू नये. त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे, पण मी त्याला सुधारीनच हा भ्रम नसावा. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणाने आपण प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये व अनुसंधान कमी होऊ देऊ नये. जय श्रीराम.